उद्धव साहब को बताना पड़ेगा, जो हिरवे भगवे इस तरह की जो मजहबी जंग छिड़ाने की कोशिश कर रहे हैं, उनको जरा सेक्युलरिझम की बात बतानी पडेगी। आणि सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम प्याद्यांना की साहेब, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा म्हणणं सोडून द्या। उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं। यहाँ पर का जो उम्मीदवार है वो बीजेपी की साझेदारी करने वाला शिवसेना का उम्मीदवार है। अब सेना के बारे में हम क्या बोले भैया, वो तो अपनी आइडियोलॉजी खुद ही कॉन्ट्राडिक्ट करते रहते हैं। क्योंकि मैंने सुना था कि जब सेना नए सिरे से शुरू हो रही थी तो मुंबई के अंदर शिवसेना के सरसेनापती बाला साहब बोल रहे थे की मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे, इथल्या मराठी माणसावर अन्याय मी होऊ देणार नाही, मी इथे कुठल्याही गुज्जू आणि उडप्यांचे अतिक्रमण होऊ देणार नाही, मी मराठी भाषेचा फार मोठा चहेता आहे। अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे वो वर्ली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और वनक्कम परली कह रहे हैं। क्या इस पर सोचना पड़ेगा, ये अपनी ही आइडियोलॉजी को किस तरह से कॉन्ट्रडिक्ट करते हैं कि लोकसभा के समय पर जब उर्मिला मारतोड़ कर कांग्रेस के टिकट पर खड़ी रही थी, तब उर्मिला जी की शादी कैसे मुसलमान से हुई, इस पर ये बात कर रहे थे, लव जिहाद की बात कर रहे थे। हिंदुत्ववाद्यांनो, मुसलमानाशी लग्न केलेल्या बाईला तुम्ही मत देणार का? इस तरह की जहरीली बात ये शिवसेना रख रही थी। वही शिवसेना अगर आज दीपाली सैयद जी को यहाँ टिकट देती है तो अब लव जिहाद की फिलोसॉफी कहाँ गई उनकी? वारे वाह भैया, तुम करो तो रासलीला और हम करें तो कैरेक्टर ढीला। वाह रे वाह, ये नाही चालणार हे नाही चालणार। कारण बाळासाहेबांच्या वारसदार असणाऱ्या उद्धवजींनी काय म्हटलं तिकडे औरंगाबादला भाषण करताना काय म्हणतायत ते, जे इथे उमेदवार देतात माइनॉरिटी बघून माइनॉरिटीचा, यहाँ मुसलमानों की अगर तादाद ज्यादा है तो मुसलमान उम्मीदवार देकर कास्ट पोलराइजेशन करना चाहिए। ये सोचकर जो उम्मीदवार देते हैं वही उद्धव ठाकरे औरंगाबाद में क्या कह रहे हैं। 2 दिन पहले की उनकी क्लिप है, 2 दिन पहले वो कह रहे हैं या हिरव्यांना बोकांडी घेऊ नका, या हिरव्यांना तुम्ही गाडून टाका। उद्धव साहेब, आम्ही आपल्याला शुद्ध मराठीत सांगतो, दीपाली सय्यदजींना आम्हाला बोलायचंच नाहीये, कारण त्यांनी पराभव मनातच मान्य केलेला आहे, आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही। आणि जर माझ्या मोठ्या भावाने सांगितलंय की ती आपली 10 दिवसाची बहीण आहे, आपण तिची विदाई करायची, तर ओके, नाही बोलायचं आम्हाला। हम मोहरों से बात नहीं करते, हम वजीर से आंख लड़ा कर बात करना चाहते हैं। इनका वजीर क्या बोलता है, क्या बोल रहे हैं ये? उद्धव साहब को बताना पड़ेगा, जो हिरवे भगवे इस तरह की जो मजहबी जंग छिड़ाने की कोशिश कर रहे हैं, उनको
आपको जरा सेकुलरिज्म की बात बतानी पड़ेगी कि अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल फर्स्ट, the name of this country is India and India it is a Bharat, it's not Hindustan. ये पहले समझ लीजिए, ये समझ लीजिए कि ये क्या है, ये समझ लीजिए कि यहाँ पर क्या चल रहा है. जो कह रहे की हिरव्यांना गाडून टाका, हिरव्यांना बोकंडी घेऊ नका. अय हिरव्यांनो, समजून घ्या रे तुमच्या अस्मितेबद्दल काय बोललं जाते, राजकारणाची दर्जा काय घसरवला जातोय, समजून घ्या. आणि सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम प्याद्यांना की साहेब, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा म्हणणं सोडून द्या. महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही, आम्ही टॅक्स पेयर लोक आहोत इथले. हम है यहाँ के, हम वतन परस्त लोग हैं. और क्या बोल रहे हैं ये लोग हमें, जरा कहीं झालं की आतंकी है, मुसलमान है, उसने आतंकवाद किया होगा. अरे वाह, हमारी वतन परस्ती पर शक करने वाले लोगों को पहले पूछना पड़ेगा कि मालेगांव के बॉम्ब विस्फोट में जो पाई गई ती हिरव्या रंगाची नव्हती, ती भगवी कपडी घातलेली होती. हा? नारायणराव, तुमच्या दोन वह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला. पण नारायणराव, तुम्ही शहाणे सुरते आहात. हो, शहाणे सुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी, आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचाय का. विसरलात नारायणराव, त्याच सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्ष. 10 वर्ष तुम्ही आमदारकी, खासदारकी, महसूल मंत्री पद भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून. रामदास कदम आहे ना, रामदासजी, तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून 2 ते 3 वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होतं. आता आम्ही काय बगलत रेडिओ ठेवतो का, आम्ही धोत्रावर इन करतो का, काना बिडी आहे आमच्या, कळत नाहीये काही, काय नाटक चाललंय हे. आम्ही हिंदुत्वासाठी आलेलो आहोत. आम्ही, तुम्ही हिंदुत्वासाठी आलात, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही. अरे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय, हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्माचा स्वीकार केला का. उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे तुमच्या लेखी नुपूर शर्मा सारखी विघटनवादी चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही, हे त्यांची चूक आहे का. हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं, माय बापाच्या इमानदारीनं मिंधे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा म्होरक्या आणि कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा. ज्या कुठल्या सर्वात्मकाला, सर्वेश्वराला, परमेश्वराला, परमपित्याला तुम्ही मानता, नसेल माना जो कुणी तुमच्या कुटुंबातला तुमचा सदस्य असेल, तुमचा नूरे नजर लगते जिगर असेल, त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा, फार तुम्ही हिंदू धर्माचे भोगते असाल. हिंदू धर्मातला असा कोणता ग्रंथ आहे, कोणती श्रुती आहे, कोणतं पुराण आहे, कोणता वेद आहे, कोणता ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये सच्चा हिंदू होण्यासाठी इतर धर्मांचा कट्टर द्वेष केला पाहिजे. हिंदू धर्मातली कोणती ओवी, कोणता श्लोक, कोणता अभंग, कोणतं स्तोत्र आहे की कडवा हिंदू होण्यासाठी तुम्हाला मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा, बौद्धांचा द्वेष केला पाहिजे. अरे तुम्हाला जर हिंदुत्व कळलं असतं ना, तर वसुदेव कुटुंबकम माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, हे विश्वची माझे घर, ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती
जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहेत.